नमस्कार, मी सायली वझे पानसे आणि लाईन्स अँड अँगल्सच एक सम किंवा एक्झाम्पल घेऊन मी दाखवते की ते कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. किंवा लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं की एक्सटिरियर ऑल्टरनेट अँगल्स इक्वल का होतात किंवा एक्सटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल सप्लिमेंटरी का असतात, तर हे सुद्धा या एक्झाम्पलवरनं क्लिअर करते. सपोज तुम्हाला यातला एक अँगल दिलाय विच इज अँगल 2 इक्वल टू 60 डिग्री. तर राहिलेले सगळे अँगल्स सपोज तुम्हाला फाइंड करायचे. तर ऑब्व्हियसली आता खालची लाईन वगैरे आपल्याला काही बघायचंच नाहीये, कारण लाईन पॅरलल असतील तर बाकी करस्पॉन्डिंग इंटिरियर ऑल्टरनेट, एक्सटिरियर ऑल्टरनेट हे सगळे प्रकार येतात. पण नुसती एक सिंगल लाईन घेतली तर आपण आधी बघितलंय की लिनियर पेअर मधले अँगल सप्लिमेंटरी असतात, म्हणजेच 180 डिग्री ऍडिशन असते आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल हे इक्वल असतात. सो डिरेक्टली वी कॅन राईट अँड वी कॅन इझिली सी की अँगल 4 इक्वल टू अँगल 2 इक्वल टू 60 डिग्री. पण लिहिताना जो अँगल तुम्हाला फाइंड करायचा आहे तो मी आधी लिहिला अँगल 4 इक्वल टू अँगल 2 इक्वल टू 60 डिग्री आणि राईट हँड साईडला त्याचं रिझन लिहायचंय की व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. इथे जर रिझन्स लिहिलेली नसतील तर तुमचे अर्धे मार्क्स कट होतात, कारण तुम्ही जर बघितलं तर सगळ्याची आन्सर 60 डिग्री आणि त्याचा सप्लिमेंटरी म्हणजे 120 डिग्री याच फॉर्म मध्ये येणार आहेत आणि म्हणूनच रिझनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर अँगल 4 आपण फाइंड केला. आता इथे तुम्ही जर बघितलं तर अँगल 1 प्लस अँगल 2 हे लिनियर पेअर फॉर्म करते, त्याच्यामुळे त्यांची ऍडिशन असणार आहे 180 डिग्री. त्यातला अँगल 2 तुम्हाला माहितीये. सो अँगल 1 प्लस 60 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. इथे लिहिताना परत तुम्हाला लिनियर पेअर म्हणून लिहायचंय. मी आता इथे शॉर्ट फॉर्म म्हणून एलपी लिहिलंय, बट यू हॅव टू राईट इन फुल. अँगल 1 प्लस 60 डिग्री हे 180 डिग्री झालं, म्हणून अँगल 1 180 मायनस 60 विल बी इक्वल टू 120 डिग्री झाला. सो इथे अँगल 1 आपल्याला 120 डिग्री मिळाला की त्याचा अँगल 3 परत व्हर्टिकली अपोजिट आहे, त्याच्यामुळे तो 120 डिग्री मिळतो. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली आधीच्या रूल प्रमाणे आपल्याला माहितीये एल पॅरलल टू एम आहे, तर अँगल 2 आणि अँगल 6 हे करस्पॉन्डिंग अँगल्स होतात, त्याच्यामुळे अँगल 6 सुद्धा 60 डिग्री होणार आहे. आणि अँगल 6 60 झाला की 8 परत त्याचा व्हर्टिकली अपोजिट, त्याच्यामुळे तो पण 60 डिग्री होईल. परत तुम्ही कन्सिडर करू शकता की 6 आणि 7 हा लिनियर पेअर फॉर्म करतोय, त्याच्यामुळे अँगल 7 परत 120 डिग्री झाला आणि त्या रूल नुसारच अँगल 5 हा सुद्धा 120 डिग्री होईल, व्हर्टिकली अपोजिट अँगल. सो आता असं सॉल्व्ह केल्यावर तुम्ही चेक करू शकता की अँगल 1 आणि अँगल 5 हे करस्पॉन्डिंग आहेत, ते इक्वल झाले. इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड हा 60 डिग्री झालाय. सो 4 प्लस 5 तुम्ही चेक करू शकता की ते सप्लिमेंटरी झालेत. अँगल 1 आणि अँगल 8 हे सुद्धा एक्सटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड आहेत, सो ते सुद्धा सप्लिमेंटरी झालेत. आणि इंटिरियर ऑल्टरनेट चेक केलं तर 4 आणि 6 दोघांची व्हॅल्यू सेम आहे. 3 आणि 5 इंटिरियर ऑल्टरनेट आहेत, दोघांची व्हॅल्यू 120 डिग्री आहे. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये जे आपण पाहिलेलं एक्सटिरियर ऑल्टरनेट म्हणजे अँगल 1 आणि अँगल 7 हे सुद्धा इक्वल येत आहेत. आणि अँगल 2 आणि अँगल 8 ही एक्सटिरियर अँगल्स ऑन एक्सटिरियर ऑल्टरनेट अँगल्सची पेअर सुद्धा सेम व्हॅल्यू येते. सो एकाच एक मेथडने सॉल्व्ह करायला लागतं असं नाही, पण हे सगळ्यात सिम्पलेस्ट आहे. तुम्ही जर बघितलं तर इथे मी कन्फ्युजन अवॉइड करायला फक्त एकदाच करस्पॉन्डिंग अँगलची पेअर वापरली आहे आणि तो एकदा अँगल मिळाला की परत मी वरच्याच मेथडने लिनियर पेअर आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स घेऊन हे सॉल्व्ह केलेलं आहे. सो हेच सम मे बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी राहिलेले इंटिरियर ऑल्टरनेट किंवा एक्सटिरियर ऑल्टरनेट हे वापरून सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. थँक्यू.